शहरामधल्या सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा विदर्भ न्यूज सतत घेत आहे व शहरातील सत्य परिस्थितीही विदर्भ न्यूज प्रेक्षकांसमोर मांडत आहे। नगरसेवक प्रणित सोनी यांच्या कामाला यश आलं असून शारदानगर ते रविनगर, रविनगर ते राजापेठकडे जाणाऱ्या रस्त्याचं बांधकाम सुरू झालं आहे। नगरसेवक प्रणित सोनी यांच्या प्रभागातील या 6 रस्त्यांचं बांधकाम करण्यात येत आहे। महापालिकेच्या विकास निधीमधून 90 लाखांचा निधी नगरसेवक प्रणित सोनी यांनी खेचून आणलाय। नगरसेवक प्रणित सोनी यांनी या रस्ते बांधकामासाठी सातत्याने प्रयत्न केले। त्यांच्या प्रयत्नांना यश आलंय व रस्त्यांचं बांधकाम सुरू झालं आहे। हे रस्ते 3 मीटरचे होते ते 5 मीटरचे करण्यात येत आहे, अशी माहिती नगरसेवक प्रणित सोनी यांनी दिली आहे। अमरावती महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या अंबापेठ गौरक्षण प्रभाग क्रमांक 13 मध्ये शारदानगर देवळकर नगर परिसरातील जे खूप वर्षापासून जे खूप जास्त खराब असलेले जे रोड होते ते आज आपण त्याचं नव्याने पूर्ण विकासाची कामं चालू झालेले आहे। नव्याने पूर्ण डांबरी रस्ते आणि त्याचं खडीकरण, साईड वाइंडिंगचे काम आजपासून आपण चालू केलेले आहे। इथे लोकांना सुविधा झाल्या पाहिजे म्हणून सुरुवातीला इथे 3 मीटरचे रोड होते, आपण त्याच्यात साईड वाइंडिंग करून ते आपण 5 मीटरचे रोड इथे केलेले आहे, जेणेकरून इथल्या नागरिकांना त्याचा फायदा झाला पाहिजे। म्हणून त्यासोबतच शारदानगर देवळकर नगरचे मॅक्झिमम सगळेच कामं आपण इथून साधारण किती रुपयाचा निधी तुम्ही सँक्शन करून घेतलेला आहे? हे आपण मनपाच्या विकास शुल्क हेड म्हणून एक हेड असतो मनपात, त्या हेडमधून आपण पूर्ण आपल्या प्रभागासाठी एकूण 90 लाखाचं डांबरीकरणाचे काम आपण इथे प्रस्तावित केलेले आहे। ते आपण मंजूर करून आणलेले आहे। किती रस्ते मंजूर केलेले आहेत तुम्ही? त्यात पूर्ण एकूण 6 रस्ते आहे। 6 रस्त्यापैकी एक राजापेठ टू अंबादेवीपर्यंतचा मुख्य रस्ता जो आहे अंबादेवी दर्शन मार्गाच्या नावानं, अंबादेवीच्या रस्त्याचं काम तर आता अजूनपर्यंत थांबलेलंच आहे, ते सुरूच नाही झालेलं आहे अजूनपर्यंत। असतो की डांबरी रस्त्याचा ट्रीटमेंट असतो की पहिले आपण WBM करतो, त्याच्यावर BBM करतो। BBM म्हणजे जो खडीकरण असतो, खडीकरण केल्यानंतर त्याची ट्रीटमेंट असते 20 दिवसाची की 20 दिवसापर्यंत तो रोड दबला गेला पाहिजे, त्याच्यावरून वाहनं गेले पाहिजे। म्हणून आपण ते 20 दिवसाची पिरियड जे म्हणजे टेक्निकल जे इंजिनियर असते ना, आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ शकतो की 20 दिवसापर्यंत आपल्याला ते खडीकरण ठेवावं लागते। 20 दिवसानंतर ते खडीकरण झाल्यानंतर आपण त्याच्यावर कार्पेट सिक्युरिटीचं काम चालू करूया। आणि या रस्त्याचं बांधकाम किती दिवसात पूर्ण होणार आहे आता साधारण? आज हे खडीकरण पूर्णपणे होऊन जाईल। हे खडीकरण झाल्यानंतर 20 दिवसानंतर आपण इकडचं पण कार्पेट सिक्युरिटीचं काम पूर्णपणे करून घेऊया।